आज मी बनवणार आहे आलू मटर। चला तर सुरू करूया। ती आहे थोडीशी, शेंगदाणे आहे थोडेसे, तीळ आहे थोडीशी आणि ही मिरची आहे 2-4। आता याला मी भाजून घेणार आहे। थोडंसं तेल टाकायचं आहे यामध्ये। भाजून झालेला आहे, त्याला थोडंसं वाटून घ्यायचं आहे। आता वाटून घेतलेला आहे। आता कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आता मी तेल सोडत आहे। मोहरी टाकायचं आहे तेलात। थोडी तडतडल्यानंतर जिरा टाकायचा आहे। एक चम्मच अदरक लसूणचा पेस्ट, त्यानंतर टमाटर टाकायचा आहे। एक चम्मच नमक, हळद 1 चम्मच, वटाणा टाकायचा आहे। तर वाटलेला मसाला टाकायचा आहे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून ह्याला 1-2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिट झालेले आहेत। आपले वटाणे पण व्यवस्थित शिजलेले आहेत। त्यानंतर उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे। उकडून ह्याला मी असं बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी गरम करून टाकायचं आहे। गरम करून घेतलेलं आहे मी। आपली भाजी रेडी आहे। आता गॅस बंद करत आहे। त्यानंतर त्यावरती थोडीशी अशी कोथिंबीर टाकायचं आहे। आलू मटर आपलं रेडी आहे। आवडले असेल तर एक वेळेस नक्कीच करून पहा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।